राम मानेसर नाणेगावकर, ऑयस्टर शाळेचे संस्थापक. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासोबत सोबत शेतीही योग्य पद्धतीने कशी करावी याचं एक अप्रतिम उदाहरण. तर आपण आज मानेसरांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. मागच्या डिसेंबरमध्ये त्याच्या झाडावर काही मिरग्याचा माल लागलेला होता. 2 वर्षापासून ते तोडत होते. आता झाड 4-4.25 वर्षाचं होतं. ह्यावेळेसही त्यांचा तोडण्याचा विचार होता, पण त्यांचाही विचार बदलला आणि आम्ही थोडंसं त्यांना काही बूस्टर, काही मार्गदर्शन अशा प्रकारचं देण्याचा प्रयत्न केला. एक छोटीशी ट्रीटमेंट त्यांना दिली, काही फवारण्या आणि काही ड्रिपमधून औषधी वगैरे दिली आणि त्यामुळे त्यांना त्यांचं उत्पादन वाढलं असं वाटलं. तर आपण त्यांच्याकडनं सगळं जाणून घेऊयात की काय काय झालं, त्याचं उत्पादनामध्ये कशी वाढ झाली आणि आता पुढचं आंब्या बहाराचं नियोजन आपण कसं करणार, हे मानेस सर आणि योगेश म्हस्के सर यांच्यासोबत आपण चर्चा करूयात. राम राम सर. तर सर कसं वाटतं? साधारण 400 झाडं आहेत आपले. मला वाटलं नव्हतं की इतकं प्रमाणात उत्पादन होईल, वजन मिळेल मला फळांचं. कारण ज्यावेळेस मी बाग पाहिला होता, फळांची संख्या भरपूर होती 2 वेळा तोडल्यानंतर पण साईज मिळत नव्हती मला मुळात. त्यानंतर सरांनी मला काही औषधं दिलीत स्प्रेला आणि ड्रिपमधून. त्यानंतर थोडंसं आम्ही वजन घेतलं. स्प्रे आणि ड्रेंचिंग करण्यापूर्वी साधारण 180 ग्रॅमचं अवरेजली वजन होतं फळाचं. आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही 15 ते 20 दिवसानंतर वजन घेतलं तर 300+ वजन आलं होतं आम्हाला अवरेजली फळाचं. त्याच्यानंतर थोड्याच दिवसात बाग हार्वेस्ट झाला. हार्वेस्ट झाल्यानंतर टनेज ज्यावेळेस आलं त्यावेळेस म्हणजे केलेली ट्रीटमेंट जी आहे त्यात मी समाधानी आहे. मला वाटलं नव्हतं, अपेक्षा नव्हती मला की इतकं उत्पादन मिळेल. आणि 2 वेळा मोसंबी म्हणजे मृगबहार मला धरायचाच नव्हता, 2 वेळा तोडला होता, यापूर्वी मी सांगितलं होतं. पण तो ठेवल्यानंतर जेमतेम उत्पादन होईल असं वाटत होतं. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झालं आहे. आणि आताही मी घाई केली थोडीशी की टेम्परेचर वाढेल, उन्हाळ्यात आंब्या बहर पकडायचा आहे, रेग्युलर त्याला आंब्या बहरमध्ये करायचं आहे आपल्याला. त्यामुळं मी थोडंसं लवकर हे करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरांनी मला सांगितलं की थोडं लेट जरी झालं तरी आपण त्याला व्यवस्थितरित्या आंब्या बहार फोडू शकतो, काही अडचण नाही. बघा किती टन माल निघला होता? साधारण 11 टन माल निघाला 400 झाडात. 4 वर्षाच्या झाडामध्ये 4 वर्षाची झाडं आहेत आपली. आणि भावही चांगला भेटला का? भावही चांगला मिळाला मला. आणि आता आपण ही जी झाडं दिसत आहेत शेतकरी मित्रांनो, याचं आपल्याला आंब्या बहारासाठी नियोजन करायचं. काही ठिकाणी झाडं लीक झाली, थोडं पाणी सोडलं होतं आपण, आहे ना. आपण याला थोडं रेस्टिंगवर घेऊन काडी मॅच्युरिटी करून पुढं आपण त्याला आंब्या बहाराचं नियोजन करणार आहे. आंब्या बहार नॉर्मली सर आपण फेब्रुवारीमध्ये फोडतो. हो. तर याचं काय नियोजन आहे पुढं, कधी फोडायचं याला काय? याला आता काडी मॅच्युरिटीसाठी कारण आज 10 फेब्रुवारी आहे. आपण या मंथ एंडपर्यंत, फेब्रुवारी एंडपर्यंत आपण याला फोडण्याचा तर प्रयत्न. त्यामध्ये आपण काय काय करणार आहे त्याच्यामध्ये आपण 1, 2 ते 3 स्प्रे असे देणार आहे. त्याच्यामध्ये काडी मॅच्युअर्ड होऊन जाईल, काडीमध्ये स्टोरेज तयार होऊन जाईल आणि एक 20-25% याच्यात पानगळ पण होऊन जाईल. जी जुनी पानं आहे ती झाडांना त्यांचं स्टोरेज काडीत देऊन सोडणार आहे झाडांना. अशा पद्धतीत आपण स्प्रे देणार आहे त्यांना. मग त्या स्प्रेमध्ये काडी मजबूती वाढली, स्टोरेज वाढलं तर पुढं आपण 15 दिवसानंतर जे पाण्याचं व्यवस्थापन खत टाकून करणार आहे त्यासोबत बाग निघायला चांगली मदत होणार आहे. सर 4 वर्षामध्ये एवढं फळ घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज असतो की झाड वाढत नाही. पण आज अगर आपण बघितलं की 11 टन माल घेतला आपण 4 वर्षामध्ये 400 झाडामध्ये, तरीसुद्धा झाडं टकाटक आहेत. याचं काय राज आहे? झाडावर असं वाटत नाहीये की हार्वेस्ट झालाय माल. मला वाटले होते, मी आज आलो एक 4-5 दिवसानंतर, बाग तुटल्यानंतर आजच आलो, 8 दिवसापूर्वी बाग तुटला. थोडेसे तानावर गेले असतील झाडं असं मला वाटत होतं, पण पाहिलं तर मला वाटलं नाही तसं. सर हेही आहे आणि काडी बनवण्यासाठी गरज आहे. कारण मागच्या वेळी मला फार आधार द्यावा लागला होता झाडाच्या फळांच्या साईज आणि वजनामुळे वगैरे. त्यासाठी काडी बनवणं फार गरजेचं असं मलाही वाटतं. सर आपण जे ट्रीटमेंटमध्ये जे लिक्विड दिले होते, जे औषधी खतांसोबत सोडायला दिले होते, त्याच्यामध्ये जे न्यूट्रियन्स आणि जे ग्रेड असतील
याच्यासोबत जमिनीत जे पडलेले ते पण ते उचलायला मदत झाली. त्याच्यामुळे झाडामध्ये जे पाहिजे ते स्टोरेज परफेक्ट येऊन गेलं. आज हार्वेस्टिंग झालं तरी झाड कुठल्याच ताणात नाही. अजून नवीन कळी काढतंय झाड. थोडंसं पाणी मिळालं तर लगेच झाड फुटायला सुरुवात झाली. मग आता आपण जेव्हा याला रेस्टिंग देऊ, थोडंसं विश्रांती देऊ 15-20 दिवसाची पाणी तोडून, त्यावेळेस जर आपण काडी मजबूती केली तर हा झाड आता जे कमी प्रमाणात फुटलेलं आहे ते सारखं परत फुटणार आहे. आपण ते परत पुढच्या व्हिडिओमध्ये परत सरांना घेऊन आपण व्हिडिओ काढू, जो 1 मार्च 5 मार्च म्हणजे एक 15-20 मार्चच्या आसपास राहील. कारण फ्लावरिंगला एक 15-20 दिवस लागून जातं पाणी निघाल्यानंतर. 1 महिन्याचा पिरियड जाईल आपला. त्यानंतर आपण परत जो आपण लेट फोडलाय बाग, मिरग्या बहार आपण हार्वेस्टिंग लेट करून परत आंब्या बहारासाठी जे लेट नियोजन केलं त्याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत शेतकरी मित्रांना एक मेसेज दाखवू. सरांसोबत परत आपण पुढच्या व्हिडिओत येऊ. आणखीन एक महत्त्वाचं, मृग बहाराचे रेट साधारण 14 ते 15च्या दरम्यानच चालू आहे मार्केटमध्ये. मी पाहतोय बरंच, पण माझ्या मालाला थोडीशी शायनिंग चकाकी होती. मालाला रेट मला मार्केटच्या तुलनेत चांगला मिळाला, हे एक महत्त्वाचं सांगायचं मला. म्हणजे ट्रीटमेंटमध्ये वजनासोबत त्याचा कलर वगैरे थोडीशी शायनिंग गुणवत्ता आणि फळाची. चकाकी गुणवत्ता होती फळाला, छान होती. सर याच्यामध्ये तुरी पण होत्या. इंटरक्रॉप आपण तूर घेतली होती, तिचंही उत्पादन मला चांगलं झालं. जे की मी तुम्हाला म्हटलं होतं मला सर, आता इंटरक्रॉप मृग बंद करायला धरायचाच पाहिजे. नव्हता, त्यामुळे मी इंटरक्रॉप केलं होतं. पण ते दोन्हीही झालं आणि आणि ते मी समाधानी आंतरपीक आहे. आपल्याला किती झालं सर ते साधारण आंतरपीक मला इथलं एक 15 क्विंटल झालं. तुरीचं? हो, तुरीचं कसं तुरीचं. साईज वगैरे हो, कशी तुरीची झाली? पण साईज छान होती. अच्छा. त्या झाडासोबत तुरीलाही चांगला हो. फायदा झाला आपला. उलट तूरमुळं मला मोसंबीला एखादे 2 स्प्रे कमी झाले, मला असं वाटत राहायचं. हा, ते मध्ये हो, मध्ये जाता येत नव्हतं. जागा त्या पॅक कारणाने होऊन मी मोसंबीला नंतर स्प्रे करू शकलो नाही. तरी फळांची साईज आणि चकाकी छान होती. चालेल. म्हणजे आपण आज या तानावर सोडू आणि फवारणीनंतर अंतर्मशागत जी करायची ती केल्यानंतर मग आपण बाग फोडणार आहे असं. हो. पण असं बाग फोडताना आपल्याला उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी मुबलक असावं अशी जरूरत आहे. कारण बाग टेम्परेचर वाढल्यानंतर आपल्याला बाग थंड राहणं पण गरजेचं आहे. हां, अति टेम्परेचरमध्ये सेटिंगही होत नाही. टेम्परेचरचं एक रेशो असतो, त्या रेशोमध्येच आपण सेटिंग करू शकतो. तर मग याच्यामुळे आपल्याला बाग थंड राहणं पण फार गरजेचं आहे यावेळी. चालेल सर. अजून काही बोलायचं तुम्हाला? चॅलेंजिंगच आहे सर, चॅलेंजच आहे आता हे. इथून पुढं जे टेम्परेचर मध्ये सेटिंग करणं म्हणजे चॅलेंजच आहे. आणि झाडालाही चॅलेंज आहे. झाड नेमकं ग्रोथच्या वेळेत आहे.